आपण चर्चा करणार आहोत नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध विरोधकांनी दिलेल्या अविश्वास ठरावाबद्दल। काँग्रेसचे खासदार तरुण गोगोई यांनी हा अविश्वास ठराव दिलेला आहे। त्याशिवाय बीआरएसच्या एका खासदारानेही मोदी सरकारविरुद्ध असाच अविश्वास ठराव दिलेला आहे। लोकसभेच्या नियमानुसार असा अविश्वास ठराव खासदारांना देता येतो। हा नियम आहे नियम 198। त्यानुसार लोकसभा सत्र सुरू होण्याच्या आधी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी हा ठराव द्यावा लागतो आणि नंतर हा ठराव जेव्हा अध्यक्ष किमान 50 खासदारांनी उठून त्याला पाठिंबा द्यायचा असतो। यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा गोगोईंचा अविश्वास ठराव जो आहे तो दाखल करून घेतलेला आहे। त्यावर कधी चर्चा होणार आहे हे ते लवकरच जाहीर करतील। बहुतेक पुढच्या आठवड्यात चर्चा होईल असा अंदाज आहे। पण ही चर्चा सविस्तर होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या चर्चेला उत्तर द्यावं लागेल। लक्षात घ्या, आजपर्यंत मोदी अशी चर्चा टाळत होते। गृहमंत्री अमित शहानी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षांना असं सांगितलं की माझी चर्चा करायला हरकत नाही, पण या चर्चेवर मी देईन। पक्षांचं म्हणणं प्रश्न इतका महत्त्वाचा आणि इतका संवेदनशील आहे, अराजकाची परिस्थिती आहे, अशी परिस्थिती ज्या क्वचितच उद्भवलेली आहे, जवळजवळ सिव्हिल वॉर तिथे चाललेला आहे। अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर देणं उचित ठरेल, म्हणून नरेंद्र मोदींना सभागृहात यायला हवं आणि उत्तर द्यायला हवं। मात्र नरेंद्र मोदी याला काही तयार नव्हते, म्हणून विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे। अविश्वास प्रस्ताव हा विरोधकांचा भाग संख्याबळ नाहीये। बहुमत हे बीजेपीकडे मिळून आज 340च्या वर खासदार आहेत आणि विरोधकांकडे अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे त्या इंडिया आघाडीकडे 144 खासदार आहेत आणि ज्या विरोधकांनी या प्रस्तावाला अजून पाठिंबा दिलेला नाही, काही जाहीर केलेलं नाही, त्यांच्याकडे 78 खासदार आहेत। म्हणजे दोन्ही विरोधकांचे खासदार एकत्र केले 144 अधिक 78 तरी सुद्धा मित्र पक्षांचा पराभव होऊ शकत नाही। विरोधकांना याची जाणीव नाही का? विरोधक अर्थातच याची जाणीव आहे की आकड्यांच्या बाबतीत मोदी सरकार आपल्यापेक्षा पुढे आहे। मोदी आणि त्यांचे मित्र पक्ष आपल्यावर मात करू शकतात। त्यामुळे हा जो अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे तो मंजूर होण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून हा अविश्वास प्रस्ताव दिल्यानंतर नरेंद्र मोदी किंवा त्यांचे सहकारी किंवा भारतीय जनता पक्षाचा जो ग्रह झाला आहे तो ग्रह साफ चुकीचा आहे हे सांगणं आवश्यक आहे। याचं कारण भाजपचे प्रवक्ते सांगू लागले आहेत की आम्ही विरोधकांचा 100% पराभव करणार, आमच्याकडे बहुमत आहे। हा अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारचा बहुमताच्या जोरावर पराभव करण्यासाठी नाहीच आहे। विरोधकांना माहिती आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, की बहुमत हे मोदी सरकारकडे आहे। हा अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्तणुकीमुळे देण्यात आलेला आहे, लक्षात घ्या। विरोधकांपुढे इलाज राहिलेला नाहीये। याचं कारण सभागृहामध्ये चर्चा व्हावी मणिपूरच्या प्रश्नावर आणि त्या चर्चेला त्याचं महत्त्व जाणून पंतप्रधानांनी उत्तर द्यावं असा आग्रह 20 जुलैपासून विरोधक धरतायत। नरेंद्र मोदींनी त्याला प्रतिसाद दिला आहे। ज्या दिवशी सभागृह सुरू झालं, हे सदस्य अधिवेशन सुरू झालं, त्या दिवशी फक्त 36 सेकंद नरेंद्र मोदींनी मणिपूरच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली आणि ती देताना सुद्धा विरोधकांच्या राज्यात काय चाललंय, तिथेही बलात्कार होत आहेत, राजस्थान छत्तीसगड इथे ते होऊ नयेत वगैरे अशी एक टोमणेबाजी करत प्रतिक्रिया दिली। त्यामुळे विरोधक अधिकच भडकले। लोकसभेत असो राज्यसभेत असो दोन्ही ठिकाणी विरोधकांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले की या विषयावर तो गंभीर असल्यामुळे, प्रचंड हिंसाचार होत असल्यामुळे, अराजक माजलेलं असल्यामुळे, यादवी युद्धाची सिव्हिल वॉरची परिस्थिती असल्यामुळे त्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेला पंतप्रधान हजर राहिले पाहिजेत, पंतप्रधानांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे। मात्र हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे शेवट नाईलाज म्हणून विरोधकांना हा अविश्वास प्रस्ताव द्यावा लागलेला आहे। एक लक्षात घ्यायला पाहिजे भाजपच्या प्रवक्त्यांनी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा अमित शहांसारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी की अविश्वास प्रस्ताव म्हणजे काही क्रिकेटची मॅच नाही आहे की आता आम्ही विरोधकांना भुईसपाट करणार, आता आम्ही विरोधकांपेक्षा जास्त धावा जमवणार, आता आम्ही विरोधकांपेक्षा जास्त चौकार षटकार मारणार, आता बघा नरेंद्र मोदी येतील, कशी धुवाधार फलंदाजी करतील आणि विरोधकांना गारद करून टाकतील, अशी भाषा भाजपचे प्रवक्ते वापरतायत आणि ती अत्यंत लाजिरवाणी आहे। मणिपूरमध्ये जे घडतंय,
ज्या विषयामुळे ज्या मुद्द्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव दिलेला आहे तो गंभीर आहे, तो माणूस आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार चाललेला आहे. राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही डबल इंजिन सरकार तो रोखू शकलेलं नाहीये. बलात्कार होत आहेत, महिलांच्या नग्न दिंडी निघालेल्या आहेत, घरं जाळली जात आहेत, लोक एकमेकांचे जीव घेत आहेत, शाळा जाळल्या जात आहेत, लोक विस्थापित होऊन मिझोराममध्ये मेघालयमध्ये जात आहेत. मिझोराममधून सुद्धा मती जमातीचे लोक विस्थापित होऊन पुन्हा इथे मणिपूरमध्ये येत आहेत. म्हणजे हा मणिपूरमधला प्रश्न आता पसरत पसरत मिझोराम मेघालय या राज्यात सुद्धा जाऊन पोचलेला आहे आणि परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे. मणिपूर हे ईशान्य भारतातलं राज्य आहे आणि सीमावर्ती भागातलं राज्य आहे. लक्षात घ्या, एका बाजूला म्यानमार आहे, दुसऱ्या बाजूला चीन डोळे वटारून आहेच. त्यामुळे खूप गंभीर परिस्थिती आहे. आणि हा सगळा जो ईशान्य भारताचा भाग आहे पूर्वी हा दहशतवादाने ज्याला म्हणतात बुजबुजलेला असा भाग होता. दहशतवाद्यांचं थैमान इथे होतं. त्यामुळे परिस्थिती अधिकच नाजूक झालेली आहे. म्हणून मला भाजपच्या प्रवक्त्यांना, पंतप्रधान मोदींना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अत्यंत नम्रतापूर्वक सांगायचं आहे की अविश्वास ठरावावर आम्ही विरोधकांचा पराभव करू, त्यांना जमीनदोस्त करू, त्यांना नेस्तनाबूत करू अशी भाषा कृपया वापरू नका. अविश्वास ठराव म्हणजे काही क्रिकेटची मॅच नव्हे किंवा कबड्डीची मॅच नव्हे, हे लक्षात घ्या. हा अविश्वास प्रस्ताव मोदींच्या वागण्यामुळे विरोधकांना आणावा लागला आहे. मोदीजी जर आधीच चर्चेला तयार झाले असते, त्यांनी जर मणिपूरच्या जनतेला दिलासा दिला असता, एक सविस्तर उत्तर दिलं असतं परिस्थितीबाबत आणि सरकार काय करतं याबाबत, तर विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला नसता. म्हणूनच जरा संयम राखा असं मला मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना सांगावंसं वाटतं, भाजपच्या प्रवक्त्यांना सांगावंसं वाटतं. विरोधकांचा पराभव होणार हे स्पष्टच आहे. मगाशीच मी म्हटलं त्यांच्याकडे बहुमत नाहीच आहे, परंतु मणिपूरचा अत्यंत ज्वलंत असा प्रश्न मांडला जावा म्हणून विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे. त्यांची भावना लक्षात घ्या, ती देशाची भावना आहे. जर तुम्ही या अविश्वास प्रस्तावाला मान दिला नाही, सन्मान दिला नाही, त्यावर गांभीर्यपूर्वक चर्चा केली नाहीत, तर अख्खा देशच तुमच्याविषयी अविश्वास व्यक्त करेल, हेही लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं की या अविश्वास प्रस्तावाचं जे महत्त्व आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याकडे बघायला पाहिजे. या निमित्ताने आजपर्यंत स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये म्हणजे जेव्हापासून 1952 पासून आजपर्यंत संसद अस्तित्वात आली, कसे कसे आणि किती अविश्वास प्रस्ताव आले हा इतिहास सगळा तपासण्यासारखा आहे. स्वतंत्र भारतातला पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभेमध्ये 1963 साली आला आणि तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरुद्ध आला, हे लक्षात घ्या. 1947 पासून नेहरू पंतप्रधान आहेत, 1952 पासून पहिली लोकसभा आली, तरीसुद्धा एवढी वर्ष अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव 1952 पासून 63 पर्यंत म्हणजे 11 वर्ष अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आला. 1963 साली हा अविश्वास प्रस्ताव आला आणि तो साध्या सुद्धा खासदारांनी दिला नाही, आचार्य अत्यंत आदरणीय असलेल्या खासदारांनी दिला, तो नेहरू सरकार विरुद्ध. आणि हे विरोधकांना त्याही वेळी माहीत होतं की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे, तरीसुद्धा दिला. याचं कारण चीनच्या बाबतीतलं नेहरूंचं धोरण आक्षेपार्ह आहे, चुकलेलं आहे. नेहरूंचं हे हिमालयन ब्लंडर आहे, हिमालयाची एवढी चूक आहे असं सर्व टीकाकारांचं म्हणणं होतं. त्यावर चर्चा व्हायला हवी म्हणून हा प्रस्ताव आचार्य कृपलानींनी दिला आणि यावर सविस्तर चर्चा झाली. लक्षात घ्या, पंडित नेहरू चर्चेपासून पळाले नाहीत. नरेंद्र मोदींनी हा इतिहास लक्षात घ्यायला पाहिजे, हा इतिहास वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. कारण पंडित नेहरूंवर टीका करण्याचं काम RSSवाले मोदी भक्त कायम करत असतात. पण पंडित नेहरूंनी आपल्या आयुष्यातल्या अत्यंत हळव्या क्षणी म्हणजे चीन युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर असा अविश्वास ठराव जेव्हा लोकसभेत आला तेव्हा त्यापासून पळ काढला नाही. या अविश्वास प्रस्तावावर 21 तास आणि 33 मिनिटं चर्चा झाली. 19 ते 22 ऑगस्ट अशी 3 दिवस 1963ला ही चर्चा झाली आणि सर्व चर्चा
नेहरूंनी सभागृहात उपस्थित राहून ऐकली. किंबहुना 1959 पासून चीनविषयीचे नाजूक मुद्दे सभागृहात येत होते. नेहरूंवर टीका होत होती. कृष्ण मेनन यांच्यासारख्या मंत्र्याला नेहरूंनी संरक्षण दिलंय म्हणून विरोधक आगपाखड करत होते, खूप कठोर टीका करत होते. तरीसुद्धा प्रत्येक वेळेला नेहरू लोकसभेत बसून होते, चर्चा ऐकत होते. आणि या अविश्वास प्रस्तावावरची चर्चा झाली. अर्थातच नेहरू सरकारचा विजय झाला. याचं कारण विरोधकांकडे बहुमत नव्हतं. 347 मतं नेहरूंच्या बाजूने म्हणजे सरकारच्या बाजूने पडली आणि 44 मतं सरकारच्या विरोधात पडली. असं असलं तरी पंडित नेहरू काय म्हणाले लक्षात घ्या, जे नरेंद्र मोदींनी आज लक्षात घ्यायला पाहिजे. पंडित नेहरू म्हणाले की सरकारचा पराभव करण्यासाठी तुम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला नाही, हे माझ्या ध्यानात आलं. या निमित्ताने या प्रश्नावर चर्चा झाली, हे चांगलं झालं. या चर्चेमुळे या प्रश्नाचे अनेक वेगळे पैलू मला समजून घेता आले. त्यामुळे मी सभागृहाला आणि विरोधकांना धन्यवाद देतो. हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे उद्गार आहेत. आजचा हा जो अविश्वास प्रस्ताव आहे मणिपूरच्या संदर्भामध्ये आलेला, तो सभागृहात येईल तेव्हा नरेंद्र मोदींनी हा सगळा इतिहास आपल्या मनामध्ये ताजा करायला पाहिजे. पंडित नेहरू कसे वागले त्यावेळेला, इतक्या संवेदनशील क्षणी चीनकडून पराभव झाला होता आणि तरीसुद्धा पंडित नेहरू विरोधकांची टीका शांतपणे ऐकून घेत होते. आज नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये असलेल्या नाजूक परिस्थितीबद्दल कुणाची टीका तर ऐकून घेत नाहीच आहेत, पण स्वतः त्यावर सविस्तरपणे बोलायला सुद्धा तयार नाही आहेत. म्हणून हा इतिहास महत्त्वाचा आहे. मित्रहो, हा भारतीय लोकसभेमध्ये आलेला पहिला अविश्वास प्रस्ताव. त्यानंतर इंदिरा गांधींचा जमाना आला. इंदिरा गांधींच्या राजवटीमध्ये म्हणजे एकूण 16 वर्ष, पहिल्यांदा 1966 ते 1977 आणि नंतर 80 ते 84 म्हणजे त्यांची हत्या होईपर्यंत, या 16 वर्षामध्ये 15 वेळा अविश्वास प्रस्ताव आला. हे लक्षात घ्या. इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदींची तुलना होते, दोघंही हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत वगैरे टीका केली जाते. म्हणून मी हे मुद्दामून सांगतोय की इंदिरा गांधींच्या 16 वर्षात 15 वेळा अविश्वास प्रस्ताव आले. त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 66 ते 77मध्ये 12 वेळा असे ठराव आले आणि दुसऱ्या 4 वर्षात 3 वेळा आले. विरोधक एवढे आक्रमक होते हे लक्षात घ्या. मोदींच्या 9 वर्षामध्ये फक्त 2दाच अविश्वास प्रस्ताव आलेले आहेत. एक 2018 साली आला आणि एक आता हा जो लोकसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतला आहे तो. त्यानंतर जनता पक्षाच्या काळात मोरारजी देसाई पंतप्रधान असताना 2दा अविश्वास प्रस्ताव आला. त्यातला पहिला अविश्वास प्रस्ताव मोरारजी देसाई जिंकले आणि दुसरा अविश्वास प्रस्ताव जो 1979 साली आला, त्यावेळी हा 11 जुलै 1979ला यशवंतराव चव्हाणांनी हा अविश्वास प्रस्ताव दिला होता. तेव्हा काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते म्हणून यशवंतराव चव्हाण होते, त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव दिला होता. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा अर्धवट राहिली. याचं कारण अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याआधीच मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. लालबहादूर शास्त्री त्याआधी, त्यांच्या वेळेलाही 3दा अविश्वास प्रस्ताव आला. नरसिंहराव यांच्या वेळेलाही 3दा अविश्वास प्रस्ताव आला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या वेळेलाही 2दा-3दा अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव ही काही मोठी अशी अपवादात्मक गोष्ट आहे, विरोधकांनी टाकलेला बॉम्बगोळा आहे. त्याचं महत्त्व पंतप्रधानांनी लक्षात घ्यायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि तेवढ्याच गंभीरपणे ही सर्व चर्चा करायला पाहिजे. एक अविश्वास प्रस्ताव फार गाजला. तो अविश्वास प्रस्ताव नरसिंहराव सरकार विरुद्धचा 3रा अविश्वास प्रस्ताव आहे. तुम्हाला माहिती आहे नरसिंहराव सरकार 1991 पासून 1996 पर्यंत 5 वर्ष होतं. त्यातला 3रा जो अविश्वास प्रस्ताव आहे तो फार गाजला, कारण नरसिंहराव सरकारला काठावरचं बहुमत होतं, इतर छोटे छोटे पक्ष वगैरे एकत्र घेऊन हे बहुमत होतं. आणि 3ऱ्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळेला नरसिंहराव सरकारची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. त्यावेळेला हे सरकार 265 विरुद्ध 251 म्हणजे केवळ 14 मताच्या फरकाने जिंकलं. त्यावेळेला मोठा वाद झाला की सरकारने झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पैसे दिले आणि त्यांची मतं खरेदी केली. हा सगळा वाद सुप्रीम कोर्टात गेला. मात्र संसदेमध्ये काम करणाऱ्या किंवा विधिमंडळात काम करणाऱ्या आमदाराला, संसदेमध्ये काम करणाऱ्या खासदाराला
संरक्षण आहे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला होऊ शकत नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे जे खासदार होते शिबू सोरेन वगैरे ते सुटले. नाहीतर त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आणि इतर विरोधकांनी हे प्रकरण फार त्वेषाने लावून धरलेलं होतं, हे लक्षात घ्या. मनमोहन सिंग यांच्या वेळेलाही अशा प्रकारचा अविश्वास प्रस्ताव आला आणि गंमत म्हणजे हा अविश्वास प्रस्ताव डाव्या पक्षाने दिला होता. तुम्हाला माहिती आहे 2004 पासून 2009 पर्यंत डावे पक्ष मनमोहन सिंग सरकारमध्ये होते, पण न्यूक्लिअर डीलच्या मुद्द्यावर डाव्या पक्षाने या सरकारचा पाठिंबा काढला आणि अविश्वास प्रस्ताव आणला. अर्थातच हा अविश्वास प्रस्ताव मनमोहन सिंग सरकारने जिंकला, पण त्याही वेळेला कॅश फॉर व्होट वगैरे ही मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, मोठा वाद झाला होता. पैसे देऊन खासदारांची मतं खरेदी केली असा आरोप झाला होता, पण त्याचं पुढे काहीच झालेलं नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर आत्ताचा जो हा सगळा अविश्वास प्रस्ताव आहे गोगोई यांनी दिलेला, तरुण गोगोई यांनी दिलेला, हा काही तेवढा वादग्रस्त नाही आहे, पण बघायला गेलं तर तो अत्यंत संवेदनशील आहे. याचं कारण भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे खासदार यांनी तो फारच मनावर घेतला आहे. मला हे कळत नाही, अडीच महिन्याहून अधिक काळ झाला आहे मणिपूरमध्ये हिंसाचार थांबलेला नाही आहे. निरपराध नागरिक विनाकारण मारले जात आहेत. लष्कर बोलवलेलं आहे तिथे, निमलष्करी दल आहेत, तरीसुद्धा फारसा उपयोग होत नाही आहे. पोलिसांच्या डोळ्या देखत 4000 शस्त्र पळवली गेलेली आहेत आणि ही शस्त्र तिथल्या स्थानिक अतिरेक्यांच्या हातात पडतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. तिथले जे राज्यपाल आहेत महिला, त्यांनी जर अक्षरशः जाहीरपणे हतबलता व्यक्त केलेली आहे. मग मला हे कळत नाही, मणिपूरवर चर्चा घ्यायला मोदींना काय हरकत आहे? नरेंद्र मोदी एवढे 56 इंच छातीचे, ते या चर्चेला घाबरत आहेत. नरेंद्र मोदींचे समर्थक तर म्हणतात की ते प्रभावी वक्ते सुद्धा आहेत. नागरिकांचा एक मोठा गट नरेंद्र मोदींना प्रभावी वक्ते मानतो. मी मानत नाही. याचं कारण मला असं वाटतं नरेंद्र मोदी हे एकसुरी वक्ते आहेत. हिटलर ज्या पद्धतीने बोलत होता त्याच पद्धतीने एकसुरी ते बोलतात, पण त्यांचा एक चाहता वर्ग आहे, त्यांच्या वक्तृत्वाचा चाहता वर्ग आहे. मग नरेंद्र मोदी कशाला घाबरतायत की सत्ताधारी म्हणून अशा संवेदनशील विषयावर चर्चा केली तर आपली बदनामी होईल, आपली प्रतिष्ठा कमी होईल. भारतीय संसदेमध्ये विरोधकांची टीका सहन करण्यापेक्षा आपण दूर राहिलेलं बरं असं नरेंद्र मोदींना वाटतंय. नरेंद्र मोदींना असं वाटतंय का की भारतीय संसदेपेक्षा आपली प्रतिमा मोठी आहे, तेव्हा या विरोधकांच्या समोर जायचं कशाला? मी लक्षात आणून देतो, जेव्हा नरेंद्र मोदी 2014ला निवडून आले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर साष्टांग लोटांगण घातलं होतं, नमस्कार केला होता. मग जर तुम्हाला संसदेविषयी हा आदर आहे तर तो आदर संसदेच्या इमारतीविषयी आहे, कशाविषयी आहे? तुम्हाला संसदेविषयी आदर आहे म्हणजे संसदेचा इतिहास, तिची परंपरा, तिचे नियम, तिथे बसलेले सगळे सत्ताधारी आणि विरोधक खासदार, या सगळ्यांविषयी आदर असायला हवा. मग मणिपूरसारखा विषय येतो किंवा चीनच्या घुसखोरीचा विषय येतो किंवा अदानीचा विषय येतो, तेव्हा तुम्ही पळ का काढता? साधा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी याचं उत्तर का देत नाहीत? तुम्ही संसदेच्या बाहेर येऊन 36 सेकंद मणिपूरवर एक जुजबी प्रतिक्रिया देता आणि विरोधक आतमध्ये अनेक दिवस चर्चेचा आग्रह धरतायत. तुम्ही येत नाही, याला काय म्हणायचं? सुप्रसिद्ध इतिहासकार राम गुहा यांनी नरेंद्र मोदींना कावड म्हटलेलं आहे. कावड म्हणजे घाबरट, भित्रा माणूस असं म्हटलेलं आहे. नरेंद्र मोदी घाबरट आहेत का? नरेंद्र मोदींना विरोधकांना तोंड देण्याचं मनोबल नाही आहे का? सामर्थ्य नाही आहे का? ते स्वतःला स्ट्रॉंग लीडर म्हणवतात, बलवान नेता म्हणवतात. मग अशा वेळेला साध्या चर्चेला सामोरं जायला ते नाही का म्हणतात? अमित शहानी विरोधकांना असं सांगितलं, चर्चेला मी उत्तर द्यायला तयार आहे, पण विरोधकांना गृहमंत्र्याचं उत्तर नको आहे, कारण हा प्रश्न अधिक गंभीर आहे. हा यादव युद्धाचा प्रश्न आहे, हा अराजकाचा प्रश्न आहे, हा आणीबाणी सदृश्य परिस्थितीचा प्रश्न आहे. 2.5 महिने हिंसाचार झालेला आहे, 150 लोक ठार झालेले आहेत, 60,000 लोक विस्थापित झालेले आहेत, शेकडो जखमी झालेले आहेत.
महिला बेघर झालेल्या आहेत, मुलं बेघर झालेली आहेत, हजारो लोक अजून निर्वासित विस्थापितांच्या छावण्यामध्ये आहे, रिलीफ कॅम्प्समध्ये आहेत. अशा वेळेला गृहमंत्र्यांनी उत्तर देऊन चालणारच नाही. दोष जर द्यायचा असेल तर जसा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो तसाच तो गृहमंत्र्यांना सुद्धा द्यावा लागेल, कारण दोघंही जबाबदार आहे. अशा वेळेला पंतप्रधानांचे उत्तर द्यायला हवं. पण नरेंद्र मोदी घाबरट आहेत की नाही हा मुद्दा वेगळा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला एका गोष्टीची खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय असतील, त्यांची लोकप्रियता 42% असेल सर्वेनुसार, किंवा आणखी किती असेल, पण त्यांच्याकडे संवेदना नावाची गोष्ट ही मुळातच कमी आहे असं माझं मत आहे. महिलांवर अत्याचार होत बिल्किस बानूपासून ते तेच मणिपूरमधल्या महिलांपर्यंत नरेंद्र मोदी आतून हलत नाहीत. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त या TV जर्नलिस्टनी ही मुलाखत घेतली आहे, पण ती मुलाखत तुम्ही यूट्यूबवर जाऊन पहा. या आमदाराचं नाव आहे, मणिपूरचा आमदार आहे, 3 वेळा आमदार म्हणून हा निवडून आलेला आहे. या आमदाराचं नाव आहे वंगजागीन वाल्ते, VALTE, वंगजागीन वाल्ते. हा विरोधी पक्षाचा आमदार नाही आहे, हा भाजपचा आमदार आहे, लक्षात घ्या. वंगजागीन वाल्ते हा भाजपचा आमदार आहे आणि सध्या दिल्लीमध्ये तो पॅरालिसिस झालेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे. त्याला कोणीही विचारत नाही आहे. काय झालं? 4 मेला मणिपूरमध्ये जेव्हा सगळा आगडोम उसळलेला होता तेव्हा हा आमदार मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये एका बैठकीसाठी आला होता आणि परत जाताना, हा कुकी जमातीचा आमदार आहे, परत जाताना मैती जमातीच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला इतकी अमानुष मारहाण केली की त्याच्या डोक्याचा डावा भाग पूर्णपणे जायबंदी झाला, एक डोळा जवळजवळ निकामी झाला आणि शरीराच्या डाव्या भागाला पॅरालिसिस झाला. हे लक्षात घ्या. किती मारहाण झाली असेल विचार करा. त्याला राज्य सरकारने खास विमान देऊन दिल्लीला पाठवलं. पण त्यानंतर हा भाजपचा आमदार आहे, भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने या आमदाराची दखल घेतली नाही. नरेंद्र मोदी तर सोडा, ते पंतप्रधान आहेत, ते मोठे आहेत, ते थोर आहेत, ते कशाला एका छोट्या आमदाराला बघायला जात आहेत. पण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा सुद्धा या आमदाराची चौकशी करायला त्याच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आता ज्या एका छोट्या खोलीमध्ये त्याला ठेवलेलं आहे, छोट्या घरामध्ये त्याला ठेवलेलं आहे, तिथे गेले नाही. ते लक्षात घ्या. भाजपचे 2-4 स्थानिक नेते त्याला भेटून आले, पण अमित शहाही गेले नाहीत, गृहमंत्री. इतकी निर्घृण मारहाण झालेला हा आमदार, ज्याला पक्षाघात झाला, पॅरालिसिस झाला डाव्या भागाला, डोळा निकामी झाला, आजही तो नीटपणे बोलू शकत नाही आहे. त्याला शेकडो औषधं घ्यावी लागत आहेत. त्याच्या मुलांच्या म्हणण्याप्रमाणे या औषधांवर लाखो रुपये खर्च झालेले आहेत आणि कोणीही आम्हाला विचारायला आलेलं नाही आहे. मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी माणुसकीचं कर्तव्य म्हणून आपल्याच पक्षाच्या या आमदाराला जर बघायला गेले असते तर काय झालं असतं? पण गेले नाहीत. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे आपल्याच पक्षाचा एक आमदार जखमी होऊन हॉस्पिटलात पडलेला आहे, त्याला पॅरालिसिस झालेला आहे, त्याला जीवघेणा मार लागलेला आहे, हे मोदी आणि शहाना माहीत नसेल. पण आपण जर या आमदाराला बघा, मीडिया दाखवणारे, मग मणिपूरमध्ये जर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरू नाही तर लोकांचं काय, असा प्रश्न विचारला जाणार, अशी भीती मोदी आणि शहाना वाटली असावी. नाहीतर मला सांगा, तुम्ही साधी गोष्ट सांगा, आपल्या ऑफिसमधला एखादा सहकारी असेल, आपला एखादा मित्र असेल, आपला नातेवाईक असेल, इतका गंभीरपणे जखमी झाल्यावर आपण त्याला बघायला जात नाही. मोदींमध्ये एवढीही माणुसकी नाही, अमित शहांमध्ये, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये, JP नड्डांमध्ये एवढीही माणुसकी नाही. मी हे उदाहरण अशासाठी देतोय की मोदी चर्चेला घाबरतात की मोदी माणूस म्हणून वागायला घाबरतात, हा माझा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणून ही चर्चा महत्त्वाची आहे. कारण देशाचा पंतप्रधान जर माणुसकीने वागणार असेल, देशाचा पंतप्रधान जर माणुसकीने वागणार नसेल, देशाचा पंतप्रधान जर संवेदना जिवंत आहे आपली याचा काही पुरावा देणार नसेल, तर मग मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी कोणाची आहे? मला सांगा ना. 2.5 महिने डबल इंजिन सरकार दोन्ही फेल गेलेलं आहे. अमित शहा जाऊन काही करू शकलेले नाही आहेत. तिथे मैती लोकांनी सरळ हिंसा चालवलेली आहे.
दोन्ही बाजूनी हिंसा केली असले तर हिंसेचं प्रमाण पाहिलं तर मेहती या बहुसंख्य जमातीने कुकी या अल्पसंख्य आणि आदिवासी जमातीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केलेली वस्तुस्थिती आहे. म्हणजे बहुसंख्य जमात आपल्याला निवडणुका जिंकून देते, कारण 60 पैकी 40 आमदार जे आहेत मणिपूरच्या विधानसभेमध्ये हे मेहती जमातीचे आहेत. मुख्यमंत्री जे आहेत बिरेन सिंग हे सुद्धा याच मेहती जमातीचे आहेत. मग म्हणून इलेक्शन जिंकण्यासाठी बहुसंख्य जमात जी आहे तिचं लांगूल चालन चाललंय का, हा खरा प्रश्न आहे. नाहीतर मग चर्चेला हरकत काय. तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील, मला सांगा 4000 शस्त्र पळवण्यात आली पोलिसांच्या डोळ्या देखत, आजही ती परत आलेली नाही सर्व. अमित शहानी गृहमंत्री म्हणून काही खुलासा केलाय? ऐकलात तुम्ही लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, कुठेही? जेव्हा 4 मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मणिपूरमध्ये हा सगळा हिंसाचार घडत होता, तेव्हा मोदी शहा ही दुक्कल कर्नाटकामध्ये निवडणुकीचा प्रचार करत होती. मेच्या पहिल्या आठवड्यातच लक्षात आलं होतं, खरं तर एप्रिलच्या शेवटी लक्षात यायला लागलं होतं की मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे, दोन्ही जमातीमध्ये अशा प्रकारची हिंसा होते आणि खूप गंभीर परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा कर्नाटकची निवडणूक असल्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी याकडे लक्ष दिलं नाही, हे लक्षात घ्या. हा मोठा अपराध आहे माझ्या मते. माणसं माणसाला कापतायत, बलात्कार होत आहेत, लहान मुलांची पर्वा केली जात नाहीत, घरं जाळली जात नाही, घरं जाळली जात आहेत, आणि तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये मग्न आहात. कसले पंतप्रधान आहात तुम्ही? साधी तुलना केली मनमोहन सिंगाशी तरीसुद्धा हे लक्षात येईल की तुम्ही मनमोहन सिंगांवर एवढी टीका केली, त्यांना एवढ्या शिव्या दिल्यात, 2G घोटाळ्यामध्ये, इतर घोटाळ्यांमध्ये, कोल घोटाळ्यामध्ये सगळ्या लोकांनी मान्य केलं, तुमच्या हातात सत्ता सोपवली. पण जेव्हा निर्भया प्रकरण झालं तेव्हा मनमोहन सिंग यांनी पळ काढला नव्हता. ते बोलले होते बलात्काराच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी समिती नेमली होती, हे लक्षात घ्या. मनमोहन सिंग यांनी अशा प्रकारे समस्येपासून पळ काढला नाही. मनमोहन सिंग यांच्या वेळेलाही मणिपूरमध्ये मोठी समस्या निर्माण झाली होती आणि थेट लष्करावर आरोप झाला होता, हे लक्षात घ्या, महिलांवर बलात्कार केल्याचा. तेव्हासुद्धा काही दिवसांनी मनमोहन सिंग मणिपूरमध्ये जाऊन पोचले होते. मला एक गोष्ट कळत नाही, नरेंद्र मोदी सगळ्या जगभर फिरतात, अमेरिकेत जातात, अगदी राजस्थानमध्ये प्रचाराला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. अशा वेळेला गेल्या 2.5 महिन्यामध्ये एक दिवस मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना धीर द्यावा असं त्यांना का वाटत नाही? या माणसामध्ये काहीतरी बेसिक दोष आहे असं मला वाटतं. ज्यांनी त्यांना मतं दिलेली आहेत त्यांनी विचार करायला हवा. अशा प्रकारचा संवेदना शून्य पंतप्रधान आपल्याला हवा का? पंतप्रधानांकडून चुका होत्या, नेहरूंकडूनही चुका झाल्या होत्या. चीन युद्धाच्या वेळेला विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांनी ती ऐकून घेतली, हे मी तुम्हाला आता काही वेळापूर्वी सांगितलं. मग मोदी कशापासून पळतायत हा खरा प्रश्न आहे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की हा जो अविश्वास ठराव आहे तो हरण्याचा तर प्रश्नच येत नाही, तरीसुद्धा मोदींना लोकसभेत यायची भीती वाटते, लाज वाटते. आणि मोदींचे जे सहकारी आहेत, म्हणजे तुम्ही बघा पियुष गोयल तिथे राज्यसभेमध्ये, मल्लिकार्जुन खरगे जे आहेत सिनियर मेंबर आहेत, खासदार आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांचा थेट अपमान करतात. तिथे राज्यसभेचे सभापती त्यांचा माईक बंद करतात. इथे स्मृती इराणी, मला तर कधी कधी वाटतं या स्मृती इराणीला खरोखरच मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, कारण त्यांनी थेट स्मृती इराणींनी राहुल गांधींवर आरोप केला मणिपूरच्या हिंसेबद्दल. राहुल गांधी जाऊन आले तिथे, मोदी गेले नाही, ते लक्षात घ्या. राहुल गांधींना जाऊ दिलं नाही, पण ते राज्यपालांना जाऊन भेटले. राहुल गांधींची वाट रोखण्याचा प्रयत्न झाला, त्यांना सिक्युरिटीची कारणं देण्यात आली, तरीसुद्धा राहुल गांधींनी माघार घेतली नाही. आणि इथे या स्मृती इराणी राहुल गांधींवर आरोप करतायत मणिपूरच्या हिंसाचाराला तुम्ही जबाबदार आहात म्हणून. हे लोक काय करणार आहेत? अविश्वास ठरावाच्या वेळेलाही भाजपचे प्रवक्ते म्हणतात की आमच्याकडे चांगले वक्ते आहेत, मोदी पण आहेत, ते विरोधकांना जमीनदोस्त करतील. करा जमीनदोस्त, विरोधकांना जमीनदोस्त करा, कुणालाही जमीनदोस्त करा. पत्रकारांना तुम्ही केलंच आहे, मीडियाला केलं आहे. मणिपूर पुन्हा उभं करा, ती ताकद आहे का तुमच्यात हे सांगा. मणिपूरमधल्या लहान मुलांना, मणिपूरमधल्या महिलांना, मणिपूरमधल्या तरुणांना, तरुणींना, म्हाताऱ्यांना सगळ्यांना दिलासा द्या. विरोधक गप्प बसतील. विरोधकांच्या अनेक खासदारांनी
अनेक शिष्टमंडळांनी, तृणमूल काँग्रेस सकट अनेक शिष्टमंडळांनी मणिपूरला भेटी दिलेल्या आहेत. भाजपचे किती लोक गेले मणिपूरमध्ये? भाजपचे नेते मणिपूरमधल्या भाजपच्या आमदारांशी तडबडलेले नाही आहेत. 2 मागण्या होत्या. या सगळ्या हिंसाचारामध्ये ज्यांचा हात आहे, हिंसाचार करणाऱ्यांशी ज्यांचं संगनमत आहे, त्या मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना बडतर्फ करा, त्यांचा राजीनामा घ्या. तेही मोदींनी केलं नाही. मला असं वाटतं की मोदींना मनातून ही भीती वाटत असावी की जर आपण बिरेन सिंग यांचा राजीनामा घेतला तर आपल्याला लोक गुजरातची आठवण देतील. याचं कारण गुजरातमध्ये सुद्धा मोदींनी गडबड केली होती. तिथला हिंसाचार 2002ला त्यांना रोखता आला नव्हता. मोदींना बरखास्त करावा, मोदींचा राजीनामा घ्यावा असं अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळी पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा मत होतं. मात्र लालकृष्ण अडवाणींनी मोदींना वाचवलं. त्यावेळेला कदाचित लोकांना याची आठवण येईल की मोदी जर आज बिरेन सिंग यांचा राजीनामा मागतायत तर त्यावेळेला त्यांनी राजीनामा का दिला नव्हता. मला असं वाटतं नरेंद्र मोदींना हे स्वतःचं मन खात असावं म्हणून ते लोकसभेमध्ये यायला, राज्यसभेत यायला, एकूणच संसदेत यायला घाबरत असावेत. लोकांना गुजरातची आठवण होते. गुजरातमध्ये जसा सरकारच्या आशीर्वादाने हिंसाचार झाला होता तसाच मणिपूरमध्ये बिरेन सिंग सरकारच्या आशीर्वादाने हिंसाचार होतो, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं या सगळ्या अविश्वास प्रस्तावाचा मोदी सरकारच्या बरोबर असलेल्या सर्व खासदारांनी गांभीर्याने विचार करायला हवा. याचं कारण जेव्हा कधी चर्चा होईल तेव्हा अख्खा देश बघणार आहे. नुसते एकमेकावर पॉईंट स्कोअर करू नका, वॉटरबॉटरी करू नका. मोदींच्या भाषणाची शैली काय असते? ते काँग्रेसच्या काळात हे झालं, काँग्रेसच्या काळात ते झालं, आम्ही असे आहोत, काँग्रेसने केलं मग आम्ही केलं तर काय चुकलं असं विचारतात. म्हणजे काँग्रेसच्या काळात काँग्रेसने चुका केल्या म्हणून काँग्रेसला सत्तेबाहेर घालवलं ना लोकांनी 2014ला. मग तुम्हाला आणलेलं आहे ना, मग तुम्ही काँग्रेसपेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण यांचं सगळं भाषण, यांचा सगळा युक्तिवाद हा काँग्रेसला दोष देण्यावर भर देणारा असतो. मला मोदीजींना अगदी हात जोडून सांगायचं आहे की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. राजकारण्यासारखे वागू नका, मुत्सद्द्यासारखे वागा, स्टेट्समनसारखे वागा. आणि मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. आपल्या बांधवांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्यामध्ये विष पेरलं गेलेलं आहे, त्यांच्यामध्ये द्वेष पसरलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि खरं तर तुम्हाला गांधीजींची आठवण देणं चूक होईल, कारण तुमच्यावर काही गांधीजींचे संस्कार नाही आहेत, तुमच्यावर राष्ट्रसंघाचे संस्कार आहेत. पण देशाला स्वातंत्र्य मिळत होतं तेव्हा गांधीजी नौखालीला गेले आणि तिथे काय केलं हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. माहीत नसेल तर माहीत करून घ्या. आणि मला असं वाटतं की जी फुंकर गांधीजींनी त्या दंगलग्रस्त भागात जाऊन घातली तीच फुंकर घालण्याची गरज आज मणिपूरला आहे. अशी फुंकर कोण घालतोय याची वाट मणिपूरचे लोक पाहत आहेत. म्हणून मला असं वाटतं या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने चिखलफेकीचा सामना खेळला जाऊ नये. ही क्रिकेटची मॅच तर नाहीच आहे, पण या निमित्ताने मणिपुरी जनतेच्या वेदनेची दखल अख्ख्या देशाने घ्यायला हवी. म्हणून हा अविश्वास ठराव गंभीरपणे घ्यायला हवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.